व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, अभिजात मराठी संस्था आणि खांडेकर कुटुंबीय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही त्या फुलांच्या गंधकोशी या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की अभिजात मराठी संस्थेच्या वतीनं गेल्या जानेवारी महिन्यात 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला। तेव्हापासून अभिजात मराठी संस्थेशी आपण सगळे जोडले गेलेलो आहोत। कवी, गीतकार, शिक्षक म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरभरून अशा साहित्याची निर्मिती केली ते कोल्हापूरचे सूर्यकांत खांडेकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या साहित्यावर आधारित हा त्या फुलांच्या गंधकोशी कार्यक्रम आम्ही इथं साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक आमचे मित्र डॉक्टर विनोद गायकवाड, स्वर्गीय सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी श्रीमती अनुराधा सूर्यकांत खांडेकर, खांडेकरांच्या कनिष्ठ कन्या प्राध्यापक सौभाग्यवती स्वरूपा राऊत, सूर्यकांत खांडेकरांचे सुपुत्र अभय खांडेकर, खांडेकरांच्या ज्येष्ठ कन्या सौ स्नेहा वागळे, खांडेकरांच्या स्नुषा केतकी खांडेकर या सर्वांचं, तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक डॉक्टर संध्या देशपांडे, अभिजात मराठी संस्थेचे उपाध्यक्ष अप्पासाहेब गुरव, या ठिकाणी सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि आपणा सर्वांचं मी अभिजात मराठी संस्थेतर्फे हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी स्वर्गीय सूर्यकांत खांडेकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल। मी आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी खांडेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं।
गेल्या वर्षी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर संध्या देशपांडे यांनी आम्हाला विविध संस्थेत कार्य करणाऱ्या मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवलं आणि त्यातून अभिजात मराठी संस्था बेळगावात निर्माण झाली। त्यानंतर आम्ही बेळगावमध्ये अभिजात मराठी संस्थेच्या वतीनं एक आनंद मेळावा घ्यायचा ठरवला आणि तो मेळावा 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर इथं मोठ्या उत्साहानं संपन्न झाला। त्या मेळाव्यामध्ये मराठा मंदिर इथं 2 दिवस भरगच्च कार्यक्रम झाले। त्या मेळाव्यास आदरणीय डॉक्टर किरण ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी, सौ स्वाती राजे यांच्यासह अनेक मान्यवर, अनेक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे। त्या मेळाव्यामध्ये बालसाहित्यावरील कार्यक्रमाबरोबरच मंगळागौरीचे खेळ, शिक्षक पालक मेळावा, कथाकथन, नाट्यछटा, कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन असे अनेक भरगच्च कार्यक्रम झाले। त्या मेळाव्यास बेळगावातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं, त्यामुळेच आम्ही तो मेळावा यशस्वी करू शकलो। याच अभिजात मराठी संस्थेच्या वतीनं या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करणार आहोत। त्यामध्ये बरेच साहित्यिक कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी काही कार्यक्रम असतील आणि बेळगावातल्या ज्या अनेक संस्था आहेत, मग लोकमान्य ग्रंथालय असू दे, सार्वजनिक वाचनालय असू दे, वाङ्मय चर्चा मंडळ असू दे, या सर्व संस्था, वरेरकर नाट्यसंघ असू दे, या सर्व संस्था वेगवेगळ्या प्रकारचे, सरस्वती वाचनालय प्रामुख्यानं, ह्या सगळ्या संस्था वेगवेगळे कार्यक्रम नियमितपणे करत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही अभिजात मराठी संस्थेमध्ये आम्ही सर्व संस्थाचे लोक आहोत। सरस्वती वाचनालयाचे आहेत, लोकमान्य ग्रंथालयाचे आहेत, वरेरकर नाट्यसंघाचे आहेत, आम्ही सार्वजनिक वाचनालयाचे आहोत आणि आम्ही सर्वजण हे कार्यक्रम याही पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथं करणार आहोत। त्यातलाच हा एक कार्यक्रम म्हणजे त्या फुलाच्या गंधकोशी। मी या साहित्यिकांच्याबद्दल सविस्तर आपल्याला सांगू इच्छित नाही, कारण आजच्याच दैनिक तरुण भारतमध्ये त्यांचा सविस्तर परिचय आलेला आहे आणि या कार्यक्रमामधून तो आपल्याला पुढेही माहीत होणार आहे। सूर्यकांत खांडेकर सरांच्या साहित्याचा परिचय करून देत असतानाच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। यासाठी खांडेकर परिवारानं महत्त्वाचं सहकार्य आणि योगदान दिलेलं आहे। याचबरोबर लोकमान्य ग्रंथालय, सरस्वती वाचनालय व राणी चन्नम्मा विद्यापीठाचा मराठी विभाग याही सहभागी संस्था आहेत। मित्रहो, या प्रसंगी आम्ही इथं खालील काही मान्यवरांचा सन्मान करणार आहोत। हा सन्मान उद्योजक आणि आमच्या अभिजात मराठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते केला जाईल। प्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनोद गायकवाड सरांचा सन्मान आप्पासाहेब गुरव हे करतील। त्याला माहीत नाही असं होणार नाही। अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत मूळ गाव मांजरीचे असलेले डॉक्टर विनोद गायकवाड हे प्रथम चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी आपली नोकरी स्वीकारली। ते करीतच ते MA झाले। प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सर्वत्र त्यांनी कार्य केलं आणि शेवटी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून अलीकडेच ते निवृत्त झाले आहेत। त्यांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत। ही पितामह भीष्म यांच्या जीवनावरील कादंबरी, साईबाबांच्या जीवनावरील साही, महात्मा फुलेंच्या जीवनावरील युगारंभ, नाना शंकरशेठ यांच्या जीवनावरील पृथ्वीपती या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत आणि अलीकडेच त्यांची 60वी कादंबरी प्रकाशित झाली हे सांगताना मला अभिमान वाटतो। ती आहे प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील दैवजात दुःखे भरता ही कादंबरी, अलीकडेच प्रकाशित झाली आहे। असे हे ज्येष्ठ साहित्यिक आमच्या बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष आहेत। बेळगाव आणि परिसरात होणाऱ्या साहित्यिक चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांचं मी इथं स्वागत करतो।
त्यांचा सत्कार आप्पासाहेब गुरव यांनी केलेला आहे. यानंतर आम्ही पुढच्या सत्काराकडे वळूया. डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी श्रीमती अनुराधाताई खांडेकर यांचाही सत्कार आता केला जाईल. त्या बेळगावच्या कन्या आहेत, कदम घराण्यामधील आहेत आणि त्या कोल्हापूरच्या स्नुषा आहेत. विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर इथे मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य करून त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांना साहित्याची आवड आहे. त्यांचं सूर्याची सावली हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. त्यांचाही सन्मान शाल स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन आप्पासाहेब गुरव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद आप्पासाहेब. यानंतर प्राध्यापक सौ स्वरूपा राऊत यांचा आता इथं सत्कार केला जाईल. या डॉक्टर सूर्यकांत खांडेकर आणि अनुराधा खांडेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. गोविंदराम सक्सेरिया सायन्स महाविद्यालयात BCF विभागामध्ये 9 वर्ष कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या अलीकडेच त्या विभागाच्या संचालिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला जाईल. मी आमच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर अभय खांडेकर. श्री अभय खांडेकर हे सूर्यकांत खांडेकर यांचे सुपुत्र आहेत. कोल्हापुरामध्ये ते बांधकाम व्यावसायिक म्हणून काम पाहतात. मास्टर्स इन सोशल यांनी ही पदवी त्यांनी संपादन केलेलं आहे आणि सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. मी आप्पासाहेब गुरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर सौ स्नेहा वागळे या डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. शिक्षिका आहेत, साहित्यिक आहेत, अभ्यासिका आहेत आणि मराठी भाषेवरचं त्यांची अनेक व्याख्यानंसुद्धा झालेली आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी संध्याताईंना करतो. खांडेकर कुटुंबातील आणखी एक सदस्य इथं उपस्थित आहेत. त्याच सौभाग्यवती केतकी अभय खांडेकर यांचं शिक्षण MA-BEd झालेलं आहे. निवृत्त प्राध्यापिका आहेत आणि त्या सूर्यकांत खांडेकर यांच्या स्नुषा आहेत. मी संध्याताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा.
धन्यवाद. सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळत आहोत. यानंतर श्रीमती अनुराधा खांडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर संध्या देशपांडे यांच्याकडे मी सोपवित आहे. अनुराधा खांडेकर आत्ता, पण पूर्वीची मी बेळगावचीच कन्या आहे. मी महिला विद्यालयात मालती कदम या नावानं शाळेत शिकले आणि आत्ता लेख 100 वर्षाचं जे पुस्तक निघालं आहे त्याच्यात माझा लेख पण आलेला आहे. आत्ता अनुराधा खांडेकर झाले. पूर्वीची मालती कदम. माझ्या सगळ्या बहिणी मालती कदम या नावानंच महिला विद्यालयात होत्या. 5 बहिणी आम्ही. आणि आता अनुराधा खांडेकर झाल्यावर लग्न झाल्यानंतर मी BA करून कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून, मराठीची शिक्षिका म्हणून रुजू झाले आणि अजूनही शाळेशी माझा संबंध आहे. आमची विद्यापीठ शाळेची शिक्षक सोसायटी आहे. त्यांच्यातर्फे येतात सगळे शिक्षक, भेटतात, वरच्यावर बोलावतात, घरी येतात आणि असं चालू आहे. मी कोल्हापूरची आहे आत्ता, पण मुळात बेळगावची असल्यामुळं इंदिरा संतांची माझ्या आईची मैत्री होते. वनिता विद्यालयात इंदिरा संत जेव्हा होते तेव्हा माझी आई पण शाळेत जात होती आणि त्या दोघींच्या मैत्रीमुळं आईनं काव्य हेच प्रॉपर्टी समजून मला सूर्यकांत खांडेकर यांच्याशी माझा विवाह ठरवला. आणखीन माझं लग्न 53मध्ये, अशा तऱ्हेनं 24 जून 53ला माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी पुढं शिकले. आता रेसकोर्सवर जात होतीस ना? रेसकोर्सला बाबा आणि तू रेसकोर्सला जात होतीस. बाबा ठीक आहे. रेसकोर्सवर फिरायला. हां. इथं बेळगावात आलं की त्यांना निसर्गाच्या सानिध्याचं वेड होतं. निसर्गात फिरायचं. बेळगावात कुठं फिरायचं तर बेळगावात रेसकोर्सला फिरत जायचं. कोल्हापुरात आम्ही रंगळ्याकडे फिरायला जायचं. तसं बेळगावात कुठं जायचं तर रेसकोर्स. झाडी भरपूर आहे म्हणून आम्ही आणि माझी भावंड असे सगळे आम्हाला हे घेऊन जायचे फिरत आणि मग त्यांना कविता सुचली. मावळतीची लालस किरणे अंधुक आता दिसू लागली. हिरवी हिरवी तृणपातीही वाऱ्यावरती पोहत रमली. हिरव्या राई मधले पक्षले अजून रमले सांज गायने. अशी ही त्यांची कविता संध्याकाळी रेसकोर्सवर. आता आणि एक त्यांची कविता उमल फुला. त्याने कोणी सांगितलं काय? हां. आणखीन एक अशीच कविता. सकाळी आपण उठतो कसं तर सूर्य उगवतो, तर सूर्यावरची कविता. उमल उमल रे सूर्यफुला, अरुण रथाचे चक्र वाजले, अरुण शिकीही आरवला. निळसर धुसर धवल धुक्यामधून मावळतीची धवल धुक्यातून रंबी मला पानामधून नाचत मोती ताला वरत्या नाच फुला. जरतारी नवकिरणांचे कर घालीत पाखर सख्या तुला. मग सूर्यकिरण सगळीकडे पिसरायला लागतात. मग उधळ तू सुवर्ण मंडित रवी किरणांकित तुझी कला. उमल लवकरी उधळ पाकळ्या सुहास बदने हस मुला. सुहास बदने हस. तुम्ही कार्यक्रम केल्याबद्दल तुमचे आभार. मला आज आनंद होतोय की मी बेळगावची असून कोल्हापुरात गेल्यापासून तशी माझी मुलगी स्वरूपा राऊत हिच्याकडे मी बरेचदा येत होते. आणि पूर्वी माझी एक मैत्रीण
पूर्वीची प्रभा नाईक आणि नंतरची मीरा कुलकर्णी या माझ्या मैत्रिणीकडं मी दरवर्षी आले की जायचे आणि बरेचदा मी कोल्हापुरावरून बेळगावला येत होते आणि मुलीकडे राऊत स्वरूपा राऊतकडे राहत होते आणि आले की तिच्याकडं जायचे. ती केळकर बागेत तिचं घर. प्रभा नाईक नंतरचे मीरा कुलकर्णी आताही तिच्या मुली आहेत तिच्या घरात आता आणि तिथं आता त्यामुळं कधी गेल्यामुळं काय आता काही जाणार नाही. आता तिच्या मुलीच आहेत तिथं. तुम्ही बोलवल्याबद्दल आभार. या कार्यक्रमाला मला कोल्हापुरातून बेळगावला यायला मिळालं म्हणून आनंद वाटला. या अभिजित संस्थेनं मला बोलवलं याबद्दल त्यांचे मी आभार मानते. कार्यक्रमाची तयारी होईपर्यंत या कार्यक्रमात सहभागी झालेले त्यांचा परिचय मी करून देत आहे. या कार्यक्रमाला संवादिनीवर साथ करत आहेत बेळगावचे युवा गायक कलाकार श्री योगेश रामदास. त्यांनी MSc इन क्लिनिकल रिसर्च ही पदवी घेतली आहे. ते KLEच्या क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंटमध्ये काम करतात. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ ते संगीत साधना करीत आहेत. बेळगावचे ज्येष्ठ संवादिनी वादक श्री रामभाऊ विजापुरे KLE संगीत विद्यालयाच्या माजी संचालिका राजुरीकर मॅडम यांच्याकडून त्यांनी तालीम घेतली आहे. आता ते स्वतः देशी विदेशी कलाकारांना मार्गदर्शन करतात. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी संगीतात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. ते उत्तम गायक व नटही आहेत. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. शाकुंतल नाटकात त्यांची दुष्यंताची भूमिका त्यांनी केली होती. महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील नाट्यसंगीताचे अनेक पुरस्कार त्यांना आहेत. या कार्यक्रमाला तालवाद्याची साथ करत आहेत बेळगावचे प्रसिद्ध तालवादक श्री संतोष गुरव. संतोष गुरव ही 25 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठी हिंदी चित्रपटातलं असं एकही गाणं नसेल ते संतोषनं वाजवलं नसेल. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांनी साथ केली आहे. वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रासोबत काम केलं आहे. अनेक फ्युजनचे कार्यक्रम त्यांनी बसवून सादर केले आहेत. एक शांत निगर्वी असं हे व्यक्तित्व गेली 29 ते 30 वर्ष बेळगावकरांची संगीत सेवा करत आहेत. आजच्या कार्यक्रमातील गायिका यशश्री जोशी दामले या आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकार आहेत. सह्याद्री, अंताक्षरी, म्युझिक कॅफे, हॅलो सखी या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. कट्यार काळजात घुसली, बिंदू संदेश, सौभद्र, मानापमान, हे बंध रेशमाचे अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. व्हॉइस ऑर आर्टिस्ट म्हणूनही त्या काम करतात. त्या मूळच्या सांगलीच्या, आत्ताच बेळगावात स्थायिक झाल्या आहेत. अनिमिष हेगडे हा उभरता कलाकार आहे. स्नेहा राजुरीकर, अर्चना बेळगुंदी, महेश कुलकर्णी यांच्याकडून त्याचे संगीताचे शिक्षण चालू आहे. व्हॉइस ऑफ गडिंग्लज हा पुरस्कार त्याला मिळाला आहे. बँगलोर, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी त्याचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. अर्चना बेळगुंदी, बेळगावच्या अर्चनाताई गेल्या 35 वर्षाहून अधिक काळ अर्चना संगीत विद्यालय चालवतात. बेळगावात त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत. बेळगावातील सुप्रसिद्ध संगीत शिक्षक कैलासवासी कडलासकर बुवा यांच्या ते शिष्या. आज त्यांच्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात 2 गाणी गाणार आहेत.
त्यात राजश्री आठल्ले, रजनी गोंधळी, अपर्णा सामंत, पद्मजा पै, दीपा पत्की आणि पूनम बेळगावकर यांचा समावेश आहे. तर सुरू करूया कार्यक्रम त्या फुलांच्या गंधकोशी. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून अभिजात मराठी संस्था बेळगाव आणि डॉक्टर सूर्यकांत खांडेकर कुटुंबीय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर करीत आहोत त्यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम त्या फुलांच्या गंधकोशी. त्या फुलांच्या गंधकोशी. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी. या कार्यक्रमास लोकमान्य वाचनालय बेळगाव, राणी चन्नम्मा विद्यापीठ मराठी विभाग बेळगाव आणि सरस्वती वाचनालय शहापूर यांचेही सहकार्य लाभले आहे. मित्रहो, घरट्या घरट्यामधून लावू समानतेचा दिवा. अंधाराचे राज्य संपले, प्रकाश पडला नवा. पिढ्या पिढ्या जे पडले खितपत, दलित उपेक्षित जे जे वंचित. मानतयांची उंच करूया घेऊन त्यांचा दुबा. घरट्या घरट्यामधून लावू समानतेचा दिवा. अशी समानतेची आराधना करणारा कवी म्हणजे कैलासवासी डॉक्टर सूर्यकांत खांडेकर. सूर्य त्यांच्या नावातच आहे आणि खांडेकर आडनावात. हा दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. सूर्यकांत खांडेकरांचा जन्म 2 एप्रिल 1926. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून त्यांचे विद्यार्थी, कुटुंबीय, जिवलग आणि काही संस्था साजरे करीत आहेत. बेळगावात हा कार्यक्रम होणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. कारण बेळगाववर त्यांच्या काही कविता आहेत. त्यांची जीवनसंगिनी अनुराधा खांडेकर बेळगावची आहे. त्यांची कन्या सौ स्वरूपा राऊत बेळगावात आहेत. GSSच्या BCAच्या डायरेक्टर त्या होत्या आणि सध्या सेवानिवृत्ती घेतली आहे. खांडेकर सरांचं बेळगावात खूप जाणं येणं होतं ते इंदिरा संत आणि निकुंभ सरांच्यामुळे. तेव्हा आपण बेळगावकरांनी बेळगावच्या या जावयाला घरचा आहेर तर करायलाच हवा, हो ना? ओळख तर होतच राहील, कारण हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पण कार्यक्रमाची सुरुवात करूया खांडेकर सरांच्याच एका गीतानं. शब्द आहेत, शारदे घुमव तुझी वैखरी, शारदे घुमव तुझी वैखरी. सादर करीत आहेत अनिमेश हेगडे आणि यशश्री दामले जोशी. शारदे घुमव तुझी वैखरी, शारदे घुमव तुझी वैखरी, शारदे घुमव तुझी वैखरी. ज्ञानस्वरातून तुझ्या मंगले, ज्ञानस्वरातून तुझ्या मंगले. तेज फुलो अंधारी, शारदे घुमव तुझी वैखरी, शारदे घुमव तुझी वैखरी. सप्तसुरांची ऐकून किमया, सप्तसुरांची ऐकून किमया. चराचरातील विरतील छाया, चराचरातील विरतील छाया. डुलेल हसरी
हसरी हसरी दुनिया पुन्हा पुन्हा तुन नवखे जीवन पुन्हा पुन्हा तुन शारदे घुमव तुझी वैखरी शारदे घुमव तुझी वैखरी तुझी शारदे अमृतवाणी तुझी शारदे अमृतवाणी टाकेल जगता पावन करुणी टाकेल जगता पावन करुणी मधुर सुराचा नाद घुमवुनी मधुर सुराचा नंदन विश्वाचा संसारी शारदे घुमव तुझी वैखरी शारदे घुमव तुझी वैखरी शारदे घुमव तुझी वैखरी वयाच्या 17व्या वर्षी सूर्यकांतांनी आपली पहिली कविता लिहिली. 21व्या वर्षी स्वातंत्र्याचा सूर्योदय होताना त्यांनी पाहिला. या काळात सर्वच तरुणांप्रमाणे त्यांच्याही मनावर देश, धर्म, स्वातंत्र्य, स्वराज्य, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ ह्या साऱ्यांचा प्रभाव पडला होता, जो त्यांच्या कवितेच्या पानापानातून ठिबकतो. साहसास व्हा तयार व्हा उदार रक्षणा माय देश एक हाक आज देत अंतरा देह अर्पुनी खुशाल देशकारणी मरू देह अर्पुनी खुशाल देशकारणी मरू गाजऊ रणांगणात नाव आणखी तरू हरितपाक होय दीन पाहताच ही त्वरा साहसास व्हा तयार व्हा उदार रक्षणा साहसास व्हा तयार व्हा उदार रक्षणा साहसास व्हा तयार व्हा उदार रक्षणा यासारख्या त्यांच्या ओळी आजही समर्पक आहेत. जिजाऊंच्या विषयी ते म्हणतात, मूर्तिमंत ही तेज प्रसवली तेजवती माता शककर्त्याला काळ म्हणे त्या तू युग निर्माता महान मंगला स्वातंत्र्याचे पावन अर्पितान श्री शिवबांची माय जिजाई महाराष्ट्राची शान. 1949मध्ये मराठी विषय घेऊन खांडेकरांनी मुंबई विद्यापीठातून BA केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी आणि इंग्लिश घेऊन MA केलं. 1953मध्ये ते MA झाले आणि 54मध्ये त्यांचा पहिला सावली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याला डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी पुणे आणि इचलकरंजी एज्युकेशनल ट्रस्ट इचलकरंजी यांचे पुरस्कारही लाभले. मराठी साहित्य वाचताना शिकवताना ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना वापू गिंडे सरांच्या बरोबर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या, दुसऱ्या, 12व्या अध्यायाचं लेखन करताना ते इतके रंगून गेले की अमृता ते पैजा जिंकणारी ज्ञानदेवांची मराठी त्यांच्यासाठी कल्पतरूची फुले झाली. सादर करीत आहोत त्यांचे एक गीत आमुची माय मराठी हो. सादर करतायत अर्चना संगीत विद्यालयाच्या भगिनी राजश्री आठले, रजनी गोंधळी, अर्पणा सामंत, पद्मजा पै, दीपा पत्की आणि पूनम बेळगावकर.
वर्षे सरांनी मराठी विषयाचं अध्यापन केलं. सुरुवातीला राजाराम कॉलेजमध्ये ते ट्युटर म्हणून काम करू लागले. त्यानंतर कोल्हापूरच्या मलग स्कूल, कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव कॉलेज इस्लामपूर, बळवंत कॉलेज विटा, न्यू कॉलेज कोल्हापूर अशा अनेक महाविद्यालयात त्यांनी काम केले. याच काळात ना सी फडके, वि स खांडेकर, ग दी माडगुळकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले. माडगुळकरांचे आणि सूर्यकांत खांडेकरांच्या कुटुंबियांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. आज सरांच्या दोन्ही कन्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया खांडेकरांच्या चित्रपट गीत लेखनाविषयी आणि गदिमांच्या सहवासाविषयी. हॅलो स्वातीताई, खांडेकर सरांच्या चित्रपट गीतांविषयी काय सांगाल? म्हणजे गोकुळचा राजा, आकाशगंगा, माझी जमीन, मुक लेकरू, नवरा म्हणू नये आपला अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली आहेत. तो प्रवास कसा होता? तसंच शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्याविषयी थोडी माहिती सांगाल? नमस्कार. बऱ्याच मराठी चित्रपटासाठी बाबांनी गीतं लिहिली. ती गीतं आजही प्रसिद्ध आहेत. ताईंनी आता नावं सांगितली चित्रपटांची. पण या चित्रपटसृष्टीचं काव्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागणी तसा पुरवठा याप्रमाणे ते करावं लागतं आणि त्यासाठी बराच वेळ थांबावं लागतं. म्हणजे रात्र रात्र जागरण करण्याची जी तिथली पद्धत आहे ती त्यांना मान्य नव्हती एकतर. आणि असं मागणी तसा पुरवठा या न्यायानं त्यांना ती कविता किंवा ते गीतलेखन करायचं नव्हतं आणि म्हणून ते या विश्वात रमले नाहीत. चित्रपट गीतांसाठी ते रमले नाहीत. म्हणजे हे नकोसं वाटलं त्यांना की आपल्याला माहिती आहे की स्पॉन्टेन्युअस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स जे असतं तर तसं त्यांना त्यात जास्त रमायचं होतं. दुसरा प्रश्न मला विचारला पिराजीराव सरनाईक. पिराजीराव सरनाईक हे माझे मावस काका, म्हणजे माझ्या वडिलांचे मावस भाऊ. पिराजीराव सरनाईकांना पण भाऊ नव्हता आणि माझ्या वडिलांना पण सख्खा भाऊ नव्हता आणि या दोघांचं नातं अतिशय सख्ख्या भावासारखं होतं. पिराजीराव सरनाईकच पोवाडा करायचे आणि तिथंच बाबा कायम असायचे मोठा भाऊ या नात्यानं. आणि पिराजीराव सरनाईक हे आमचे अगदी काकाच होते. म्हणजे त्यामुळे ते नेहमी घरी यायचे. वाड्यावर असायचे ते आणि वाड्यावर असल्यामुळंच त्यांना ती शाहीर नंतर जी पदवी आहे ती मिळाली. खूप लेखन करायचे. आपण त्यांचे पोवाडे पण ऐकले असतील. जेजुरी मल्हारी, देव माझा मार्तंड मल्हारी किंवा असावा नसावा यासारखे बरेचसे पोवाडे किंवा जुन्या ऐतिहासिक पोवाडे. कोल्हापुरात कुठलीही जयंती पुण्यतिथी असली तर त्यांच्या पोवाड्याशिवाय ती साजरी होत नाही. त्याचप्रमाणे आमच्या घरी कायमच पिराजीराव सरनाईक यायचे. आम्ही त्यांना घरी आबाजी म्हणायचो. आणि स्वरूपा आहे तर स्वरूपा त्यांना आपल्या आईसारखी वाटायची कायम. आणि ते तिला कायमच म्हणायची की तू माझ्या आईसारखी दिसतीस. आणि आईच म्हणायची ती तिला. आणि दारात आले की आमच्या घराच्या दारात आले की आमच्या आजी आणि त्यांच्या मावशी असल्यामुळं मावशे मी आलोय अशी जोरात आरोळी मारायचे ते अगदी आल्यावर. आणि दसऱ्याच्या शाही दसऱ्याला ते खास जायचे कोल्हापुरात जो दसरा होतो तिथं. आणि मग तिथलं सोनं लुटून आल्यावर त्यांचा तो पारंपरिक पोशाख घालून ते आमच्याकडे यायचे आणि पहिलं सोनं आपल्या मावशींना ते द्यायचे. त्यांच्या बऱ्याच घरच्या कार्यक्रमांना आम्ही कायमच असायचो. त्यांच्याकडं तो जुना ग्रामोफोन असायचा, तिथं आम्ही तो लावायचा. अनेक रेकॉर्ड्स त्यांच्याकडे ऐकायचो. त्यांच्या घरी आमचं येणं जाणं असायचं आणि आमच्याही घरी त्यांचं येणं जाणं असायचं. आणि पिराजीराव सरनाईकांच्यामुळंच बाबांना पोवाडा या विषयावर आपण काही लिहावं किंवा संशोधन करावं असं त्यांना वाटलं. धन्यवाद स्वातीताई. पिराजीरावांनी दार उघड वे दार उघड, शिवजन्माचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा असे अनेक पोवाडे लिहिले जे गाजले. आणि HMVनं त्यांच्या पोवाड्याचं रेकॉर्डिंग केलं. तेव्हा पिराजीरावांना असं वाटलं की आपल्या भावाच्या गाण्याचंही रेकॉर्डिंग व्हावं. आणि मग गदिमा आणि पिराजीराव सरनाईक यांच्यामुळं खांडेकरांच्या कवितांचंही पुढं रेकॉर्डिंग झालं. HMVनं ते केलं. त्यांना श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी असे संगीतकार लाभले.
सुमन माटे, सुलोचना चव्हाण, उत्तरा केळकर, सरस्वती राणे, हृदयनाथ मंगेशकर असे अनेक गायक कलाकार ही लाभले. स्वरूपा, गदिमाई नेहमी तुमच्याकडे यायचे. त्यांच्या कुटुंबियांशी तुमचे अगदी जवळचे संबंध होते. त्यांच्याबद्दल काही सांग, एखादी महत्त्वाची आठवण. हो हो, गदी माडगुळकर बऱ्याचदा कोल्हापूरला येत असत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या होत्या, विद्या पाटणकर, पण त्यांच्या लग्नापूर्वीपासूनच ते कोल्हापुरात यायचे. ते आमच्या काही काळ ते कोल्हापुरात राहिले होते आणि काही कामानिमित्त नेहमी ते येत असत आणि आबाजी पिराजीराव सरनाईकांकडे ते जात असत. आमच्याही घरी त्यांचं येणं जाणं खूप असायचं. माझ्या आजीनं केलेली तेलावरची पोळी आणि कटाची आमटी त्यांना विशेषतः आवडायची. ते आमच्याकडं जेवायलाही येत असत. तसेच ते वडील माझे गदी माडगुळकरांचे लेखनिक होते. जो जोगिया आपण ऐकतो गदिमांचा, तो माझ्या वडिलांच्या लेखणीतूनच उतरलेला आहे आणि कोल्हापुरात त्यांनी तो लिहिला. त्यांनी आपल्या खोलीवर वडिलांना ते बोलवत असत. जेव्हा जेव्हा ते कोल्हापुरात येत तेव्हाच्या त्यांचं सगळं लिखाण माझ्या वडिलांच्या लेखणीतूनच झालेलं आहे. तर ते रात्री रूममध्ये त्यांनी बोलवलं वडिलांना आणि दिवसभर ॲक्च्युली सकाळपासून बोलवलं होतं. तर ते नंतर काही वेळ तो जोगिया लिहिल्यानंतर त्यांना सुचेन असं झालं आणि म्हटले, तू आता आज रात्री तू इथंच राहा. मग वडिलांना त्यांनी इथंच घरातच आपल्या खोलीत थांबवलं आणि मग दुसऱ्या दिवशी जोगिया पूर्ण केला त्यांनी तो. असे घरी येत असत आणि एकदा घरी आले असताना त्यांना एक दिवाळी अंकासाठी कविता पाठवायची होती किंवा लेख, काहीतरी त्यांचं लिखाण दिवाळी अंकासाठी पाठवायचं होतं. आमच्या घरी ते असे एरझऱ्या घालत होते आणि वडील लिहित होते आणि जेव्हा लिखाण लगेच त्यांनी पूर्ण केलं आणि पत्ता सांगितला, ह्या दिवाळी अंकाला तू पोस्ट करून टाक आता हे माझं लिखाण. असं ते म्हणजे खूप त्यांचा गरोबा आमचा होता. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या, तसंच त्यांचे बंधू व्यंकटेश माडगुळकर हेही आमच्या घराजवळच, त्यांच्या पत्नीही तिथल्याच आहेत आमच्या घराजवळ. आम्ही शिवाजी पेठेत राहायचो कोल्हापूरच्या. आमच्या गल्लीचं नाव पण खांडेकर गल्लीच आहे आणि तिथूनच जवळ खरी कॉर्नर हा परिसर आहे. तिथल्या त्यांच्या पत्नी व्यंकटेश माडगुळकर पण त्यांच्या पत्नी मेस्त्रींची कन्या आहेत. मेस्त्रींच्या त्या कन्या आहेत. त्यांचं नाव आहे विमल मेस्त्री, व्यंकटेश माडगुळकरांच्या. आणि आई नंतर गदी माडगुळकरांच्या घरी जायची, बाबा दोघंही मिळून जायचे. आणि बऱ्याचदा गदिमांनी वडिलांना खूप ते मागं लागले की तू पुण्याला ये आणि तू माझ्याबरोबर राहा, मी तुझी सगळी सोय करतो. पण माझ्या वडिलांचं मातृप्रेम खूप होतं, तर त्यांना आपल्या आईला सोडून मात्र कुठेही जायचं नव्हतं. म्हणजे आई वडिलांना दोघांनाही सोडून त्यांना जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी कोल्हापूर कधी सोडलं नाही. तसंच अंबादास माडगुळकर त्यांचे धाकटे बंधू होते, व्यंकटेश माडगुळकरांचे नंतरचे, तेही आमच्या घराजवळ राहायचे. आणि त्यांची पत्नी वरदा माडगुळकर ही आईनं माझ्या लग्नानंतर BA-BEd केलं, तर त्यांच्या आईला शिकवण्यात ती मदत करायची त्यांची. तर आईची ती मैत्रीण झाली होती अंबादास माडगुळकरांची पत्नी. अशा ह्या खूप आठवणी आहेत. माझी पण एक खूप जवळची आठवण आहे. एकदा गदी माडगुळकर करवीरनगर वाचन मंदिर आहे कोल्हापुरात, पटकन सांगते आणि तिथे एक कार्यक्रम होता आणि तिथल्या प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्षांची अशी एक मोठी खुर्ची होती जुनी पद्धतीची, एकदम खूप छान होती. मी 3-4 वर्षाची, 3री-4थीत होते मी. आणि आपल्याकडं पाहुणे आले की त्यांना आधी चहा बिस्किटं दिली जातात, तसं आधी ते चहा वगैरे घ्यायला गेले. तोपर्यंत मी त्या खोलीतनं आले आणि गदिमांच्या खुर्चीत जाऊन बसले. मग गदिमांनी मला मात्र आशीर्वाद दिला, तू अशीच मोठी हो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गदिमांचे लेखनिक म्हणून खांडेकर काम करायचे. परमेश्वरानं शब्दाचं एवढं ऐश्वर बहाल केलं होतं, पण ऐश्वर्याचा अर्थ द्यायला तो काकू करत होता. 4थीपासूनच स्कॉलरशिपवर खांडेकर शिकले होते. शिक्षणाचा खर्च स्वतःच करायचा म्हणून शिकवण्या करत होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. 3 बहिणी, आई वडील असा संसार मोठा होता. ते नासी फडक्यांकडेही लेखनिक म्हणून काम करायचे. फडके त्यांना 25 रुपये द्यायचे.
खांडेकरांसाठी ही फार मोठी गोष्ट होती, ज्यावर त्यांचं शिक्षण सुरू राहिलं. एकदा फडके महिनाभर गावाला गेले. त्या महिन्यात त्यांना 25 रुपये मिळाले नाहीत. त्यांची फार अडचण झाली. पण खांडेकरांनी फडक्यांकडे पैसे मागितले नाहीत. स्वातीताई, ह्या पार्श्वभूमीवर तुमच्या आईबाबांच्या विवाहाविषयी काही सांगाल? 24 जून 1953 रोजी लग्न झालं. आणि आईनं मग अशी सांगितलंच की अगोदर आईंना म्हणजे माझ्या आजींना खूप काव्याची आवड होती इंदिरा संतांच्यामुळं. आणि इंदिरा संतांच्यामुळं काव्याची आवड निर्माण झाल्यामुळं खांडेकर म्हणजे वडील माझ्या अतिशय जुनं घर होतं त्यांचं, गरीब होते ते, अशी काही श्रीमंती नव्हती. आईच्या माहेरी मात्र श्रीमंती होती. एका मानकऱ्यांची कन्या आहे आई माझी. तर या मानकऱ्यांच्या कन्येला फक्त काव्यावर खुश होऊन आजींनी तिथं तो विवाह घडवला. आणि पिराजीराव सरनाईक आमच्या आजींचे भाऊ होते, चुलत भाऊ होते. आणि पिराजीराव सरनाईकांच्यामुळंच हे लग्न ठरलं गेलं. आणि मग आई इथं राहायला आली. आणि मग बाबांना तेव्हा विचारलं की नाव घ्यायला सांगतात, आपल्याला माहिती आहे नवीन नवरीला नाव घ्यायला सांगतात, आणि आई काय नाव घेणार, आणि कर्नाटकातली ही मुलगी काय नाव घेणार. आणि पाठीमागून तिला कोणीतरी सांगितलं की असंच काहीतरी नाव सांगितलं की जे बाबांना आवडलं नाही. आणि मग बाबांनी नाव लिहून आईला कागद दिला. आणि मग ती आई नाव घेतलं. आणि मग बाबांना पण सांगितलं की तुम्ही पण नाव घ्या, आईचं नाव काय आहे हे आम्हाला कळू दे ना, तुम्ही काय ठेवले ते. तर 30 ओळीची कविता बाबांनी लग्नमंडपातच म्हणून दाखवली बरं काय. माझ्या पत्नीचे सुमंगल असे नाव, पण नाव काय ते काय नाही. 30 ओळी झाल्यावर मग त्यांनी शेवटी सांगितलं की अनुराधा हे माझ्या पत्नीचं सुमंगल असं नाव आहे. म्हणजे इतकं वर्णन त्यांनी आपल्या पत्नीचं केलं. ही एक आठवण. आणि त्याच्या अगोदर मग नंतर लग्न झाल्यावर मुलगी आषाढ पाळायला म्हणून माहेरी जाते. मग माहेरी गेल्यावर लगेच आई पोचती ना पोचती तोपर्यंत बाबांची पत्रं सुरू. आणि मग ती निळ्या ह्याची पत्रं असायची, निळ्या पाकिटातली निळी पत्रं. मग माझी बायको माहेरी गेलेली आहे आणि तिला जर माझं पत्र मिळालं तर ते कसं वाटेल. तर मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, सावळे ग रूप त्यांचे नैनी माझ्या रेखते. तर अशी ही कविता, म्हणजे खूप वेळ जाईल एवढी मी कविता त्यांची म्हटली तर म्हणजे बायकोच्या मनात भाव काय असतील हे त्यांनी त्या कवितेतून, आणि ती कविता स्वतः बायकोच वाचती आहे. तर हे खूप वेगळेपण, म्हणजे मनाचा, दुसऱ्याच्या मनाचा किती विचार ते करायचे, की ह्या मुलीचा विचार किती करायचे ते, हे त्यांच्या अनेक काव्यातून आपल्याला पाहायला मिळतं. लग्न झाल्यानंतर आता ताईंनी सांगितलं, अनुराधाताई 5 दिवसांनी बेळगावला आल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठच खांडेकरांचं पत्रही आलं. आणि आपली ही पत्नी आपली पत्र कशी वाचत असेल, कशी लाजत असेल, त्यांचा स्पर्श आणि गंध त्या पत्रातून कसा अनुभवत असेल याचं उत्कृष्ट वर्णन त्यांनी एका कवितेतून केलं. ताई म्हणाल्या तसे त्याचे शब्द होते, पत्र पहिले वाचते. त्या कवितेचं गीतही झालं. मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, सावळे ग रूप त्याचे नयनी माझ्या खेळते. ऐकूया हे गीत यशश्री दामले जोशींच्या आवाजात.
अक्षरांच्या मोतियांच्या अक्षरांच्या दिव्यमाला शोभती लाजरे ग नेत्र त्यांचे लाजरे ग नेत्र त्यांचे मधुन दिसती हासती ओळी ओळीतील त्यांचे भाव भोळे जाणते मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते पारिजाताचा दयांचा स्पर्श मजला आठवे स्पर्श मजला आठवे पारिजाताचा दयांचा स्पर्श मजला आठवे स्पर्श मजला आठवे स्पर्श सौगंधा तयानी धाडिले पत्रासवे धाडिले पत्रासवे मी अबोली होनिया सारखी ग लाजते मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते सावळे ग रूप त्यांचे सावळे ग रूप त्यांचे नयनी माझ्या खेळते मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते पत्र पहिले वाचते पत्र पहिले वाचते 1962 खांडेकर सरांचा छुमछुम हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित झाला आणि त्याला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट बालवाङ्मयाचे पारितोषिकही मिळाले. छुमछुम नंतर चिमणे पंख हाही बालकाव्याचा संग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या बालकाव्यातून मुलांच्या भावविश्वाचं अतिशय तरल चित्र ते रंगवतात. पाहूया कोण गडे होणार पुढे तू ही कविता. सादर करतायत त्रिवेणी लाटूकर, खुशी लाटूकर आणि धनेश्वरी हलगेकर. कोण गडे होणार पुढे तू सांगते वडे मला. कोण गडे होणार पुढे तू सांगते वडे मला. सोड ना तुझ्या मनीचे स्वप्न तरळते सांग भाव त्यातला. तुझ्या मनीचे स्वप्न तरळते सांग भाव त्यातला. आजोबा परी पंचायत तू गाजवशील का घरी. आजोबा
पुढारी. नको ग, नकोच होणे असले काही एक आवडे मला. ए आई, ऐकलंस का? नकोच होणे असले काही एक आवडे मला. माय भूमी मम पुण्य पावना, भावतीला वाहिला, भावतीला वाहिला, भावतीला वाहिला. खूप छान. केतकीताई, छुमछुम नंतर चिमणे पंख 34 वर्षांनी प्रकाशित झाला. एवढा काळ मध्ये गेला, त्याचं कारण काय? नमस्कार. चिमणे पंख नंतर प्रकाशित म्हणजे छुमछुम नंतर व्हायला मधल्या काळामध्ये बरीच वर्ष गेली. त्याचं कारण म्हणजे अर्थात पहिले तुमची क्षमा मागते की मी बाबांना बघितलेलं नाही आहे. माझं लग्न 92ला झालं, 1992ला, आणि बाबा 89ला गेलेले आहेत. पण 79ला गेलेत. पण सगळं मी लग्न झाल्यापासून आईंनी मला सगळं इतकं सांगितलेलं आहे की मी अगदी त्यांच्या सहवासात होते असं मला वाटत राहतं नेहमी. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. बाबा अचानक गेले होते हार्ट फेलने, आणि यामुळे ही 4 मुलं आणि आजी होत्या. म्हणजे ह्यांच्या आजी बाबांच्या नंतर 10 वर्षांनी गेल्या आणि जवळजवळ 100 गाठली होती त्यांनी. तर आणि नोकरी होती आईंची, विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. ह्या सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना हे थोडंसं त्यांचं बाबांचं अप्रकाशित साहित्य राहून गेलं होतं. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे हार मानलेली नव्हती. जेव्हा त्यांना वेळ मिळाला, म्हणजे या सगळ्यांची लग्न झाली आणि थोड्याशा त्या रिटायर झाल्यानंतर निवांत झाल्या, तेव्हा त्यांनी हे सगळं त्यांचं पुन्हा सुरू केलं. आणि मग चिमणे पंख, त्याच्यानंतर त्या फुलांच्या गंधकोशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबांचा जो थिसिस होता पोवाड्यावरचा, तो बाबा गेल्यानंतर UGCची ग्रँट आलेली होती, पण ती काही कारणाने परत गेली होती. आणि 20 वर्ष आईंनी ते UGCकडूनच पुन्हा प्रकाशित व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी 20 वर्ष लढा दिला. आणि शेवटी ते UGCतर्फेच प्रकाशित केलं गेलं. शिवाजी विद्यापीठाच्या ह्याच्यातर्फे प्रकाशित केलं. अगदी प्रत्येक कुलगुरू बदलून आले की जायच्या आणि ते प्रस्ताव मांडत होत्या, पण ते काही झालं नव्हतं तेव्हा. पण 20 वर्ष त्यांनी हार मानली नाही. ते शेवटपर्यंत त्या युनिव्हर्सिटीमध्ये जात होत्या आणि ते काम वास्तविक आमचं आम्ही प्रकाशित करू शकलो असतो, पण त्याला वेटेज येण्यासाठी त्यांनी ते UGC कडूनच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी खूप लढा दिलेला आहे. तो मी मात्र माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि एक सांगायचं म्हणजे इतकं सगळं करूनही आपण मात्र अलिप्त आहेत त्या, की मी केलं किंवा माझ्यामुळे झालं असं कधीही आजपर्यंत कधीही कुणालाही त्यांनी सांगितलेलं नाही, ना बोललेले आहेत कोणाजवळ ते. असं हे एक त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की अशा घरची सून होण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. थँक्यू. धन्यवाद केतकीताई. हे सगळं खूप कौतुकास्पद आहे. ऐकूया खांडेकर सरांचं आणखीन एक बालगीत, कशाला हा रविवार. सादर करतायत या चिमण्या खुशी लाटूकर, स्वरा M पाटील आणि स्वरा S पाटील. हा रविवार नको नको सुट्टी बाई, कशाला हा रविवार नको नको सुट्टी बाई. सुट्टी दिवशीच माझ्या मागे कामाचीही लागे घाई, सुट्टी दिवशीच माझ्या मागे कामाचीही लागे घाई. सकाळीच आई म्हणते बेबी जरा अंगण झाड, सकाळीच आई म्हणते बेबी जरा अंगण झाड. बाबा म्हणती आवर लवकर आंघोळीचं पाणी.
धावत जाता बाळ्या सांडतो भरली दौत काठोकाठ. लाडे लाडे दादा सांगतो किती ग ही शहाणी बाई. लाडे लाडे दादा सांगतो किती ग ही शहाणी बाई. पळ ना ग जरा झटपट एवढा रुमाल धुवून देई. पळ ना ग जरा झटपट एवढा रुमाल धुवून देई. जरा आराम करावा म्हटलं तोवर येते ताईबाई. जरा आराम करावा म्हटलं तोवर येते ताईबाई. म्हणते कशी कणिक चाळ, म्हणते कशी कणिक चाळ. एवढी भाजी चिरून देई, एवढी भाजी चिरून देई. तेवढ्यात आजी हाक मारते माझघराच्या अंधारातून. तेवढ्यात आजी हाक मारते माझघराच्या अंधारातून. ते ग माझा चष्मा शोधून मिळत नाही केव्हापासून. दे ग माझा चष्मा शोधून मिळत नाही केव्हापासून. कशाला हा रविवार नको नको सुट्टी बाई. कशाला हा रविवार नको नको सुट्टी बाई. उद्या बाई म्हणतील कशा काहीच अभ्यास केला नाही. उद्या बाई म्हणतील कशा काहीच अभ्यास केला नाही. काहीच अभ्यास केला नाही. काहीच अभ्यास केला नाही. सतत एक अस्थिर आयुष्य वाट्याला आलेलं. असं असतानाही कोल्हापूर, इस्लामपूर, विटा अशा अनेक ठिकाणी धावपळ करत ते एवढी मोठी साहित्य निर्मिती कशी करू शकले हे एक आश्चर्य आहे. अनेक क्रमिक पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं. ज्ञानेश्वर म्हणजे त्यांचं आराध्य दैवत. ज्ञानेश्वरांच्या विषयी ते लिहितात, ज्ञानेशाहो ओवी तुमची वाचताच मी झालो पावन. क्षणी युगांचे पाप निवळले झाले आपुले अमृत वर्षण. ज्ञान रवी हा तुमच्या रूपे सकळ चराचर उजळीत येई. क्षणाक्षणाने फुलूनी जीवन विश्व सत्य शिवसुंदर होय. ज्ञानेश्वरीवर त्यांनी खूप काम केलं. त्यांच्या शब्दकलेवरही ज्ञानेश्वरीची मोहक छाप आहे. मॅडम, तरी एक खंत त्यांना बोचते ती अशी की रखडत आपुल्या मार्ग चालणे दिवसा रात्री सदा राबणे. रखडत आपुला मार्ग चालणे दिवसा रात्री सदा राबणे. हेच आजचे झाले जीवन कसे स्फुरावे नौखे गाणे. कसे स्फुरावे नौखे गाणे. मेजावरती कीटसनी शेले, मेजावरती कीटसनी शेले तसेच पडले धूळ खातते. भाऊकतेची त्यांची गाणी मी न वाचली शल्य बोचते. मी न वाचली शल्य बोचते. शल्य बोचते अंतर झुरते नको नकोसे होऊन जाते. क्षणैकते पण फिरती पाऊले अंठरलेल्या चाकोरीतून. अशा चाकोरीचा एक भाग आपण झालो आहे याचं त्यांना दुःख होतं. आणखी एका कवितेत ते म्हणतात, नाही माझ्या घरट्यात रास हिऱ्या माणकांची. नाही माझ्या घरट्यात रास हिऱ्या माणकांची. भावमय किमयाही हृदयाच्या दौलतीची. नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी. आणि खुले चांदणे दिसेल माझ्या चिमण्यांच्या ओठी. तरीही जीवनातली वेदनेची जाणीव त्यांना सतत टोचत राहते. सांगत राहते, जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे. सादर करतोय अनिमेश हेगडे. जीवना
वेदनेचा गंध आहे जीवनाच्या ह्या फुलाला वेदनेचा गंध आहे गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे चंदनाला पोळणारी वेदना ही जाळणारी चंदनाला पोळणारी चंपकाच्या विंझणाचा तप्तवारा झोपता गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध चांदण्याचा ताप वाटे वेदनेचा सूर दाटे चांदण्याचा ताप वाटे वेदनेचा सूर दाटे कर्पुराचे कुटिल काटे बोचती हे विरहताटे गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे पाहता है पाहताना रंगता है वाट त्याची पाहता है पाहताना रंगता है अमृताच्या जीवनिया आसवाचा पूर्वा गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे
फुलाला वेदनेचा गंध आहे. जीवनातल्या खडतर प्रवासात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या अनुराधाताई. तुझ्या माझ्या संसारात खेळवून सावलीचा, तुझ्या माझ्या संसारात खेळवून सावलीचा, कधी सुख कधी दुःख असा रंगगमतीचा, असा रंगगमतीचा. नाही वैभवाचा थाट नाही शोभा जर तारी, नाही वैभवाचा थाट नाही शोभा जर तारी, भोळ्या प्रेमभावाची ही वाजे गोड एकतारी, वाजे गोड एकतारी. असं सगळं सुखदुःख त्यांनी वाटून घेतलं. सावली सूर्याची हे अनुराधा खांडेकरांचं एक अत्यंत प्रांजळ आत्मकथन 2014 प्रकाशित झालं. त्याला त्या आत्मकथन किंवा आत्मचरित्र न म्हणता स्मृतिगंध म्हणतात. एखाद्या कलासक्त माणसानं दुसऱ्या कलाकाराचा केलेला हा मोठा सन्मान आहे. मराठीतल्या स्त्री आत्मकथनांची, त्यातही लेखकांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मकथनांची चर्चा खूप ऐकली आहे, वाचली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आत्मकथन वेगळं आहे, प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे. काही मुद्दाम सांगण्याचा अट्टाहास यात नाही. पण सूर्य आणि त्याच्या सावलीची ही एक सुंदर गोष्ट आहे. नाहीतरी शेले म्हणतोच ना, आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थिंग्स थॉट्स. जगातल्या लढाईत प्रेम करणारा माणूस, जगण्यातल्या लढाईत प्रेम करणारा माणूस सोबत असलं की अश्रूंचीही कशी फुलं होतात ते अनुराधाताईंनी फार संयतपणे मांडलं आहे. सरांनी त्यांच्यावर अनेक कविता केल्या, त्या अनुराधाताईंनी दागिन्यासारख्या मिरवल्या. अशा प्रेम कविता यापूर्वी तांब्याने खूप केल्या होत्या. सहज तुझी हलचाल सहज, मंत्रे जणू मोहिते, सहज बोलणेही तुझे, सहज चालणेही तुझे, मोहिनी मज घालते. पण सरांची ही कविता शृंगारापेक्षा अतिशय लढिवाळपणाला जपणारी आहे. कवी म्हणतो, लटक्या माझ्या रागासाठी डोळ्यातून का आले पाणी, लटक्या माझ्या रागासाठी डोळ्यातून का आले पाणी, लटक्या माझ्या बोलास्तव तू कशास व्याकुळ झालीस राणी. कधी कधी सखी लुटू पुटूचा उडायचा ग असाच खटका, कधी कधी सखी लुटू पुटूचा उडायचा ग असाच खटका, उगाच तू रडणार सारखी त्यासाठी का घटका घटका. हे त्यांचं समजूत काढणं आणि तिचं सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन मी आम्रतरू खाली, असं अभिवाचन देण. दोघांच्याही भावना खांडेकर सर स्वतःच व्यक्त करतायत. ऐकूया त्यांचं हे गीत, सहज सख्या एकटाच येई सांजवेळी. सहज
1971मध्ये मराठी पोवाडा हा विषय घेऊन सरांनी डॉक्टरेट मिळवली. शिवकालीन शाहीर अज्ञानदासापासून आधुनिक कालखंडातील शाहीर पिराजीराव सरनाईकांपर्यंत साऱ्यांच्या उपलब्ध पोवाड्यांचा मागोवा त्यांनी घेतला. पोवाड्यामागील ऐतिहासिक सत्य, राष्ट्रीय काव्याचे उगमस्थान म्हणून त्याची योग्यता या साऱ्यांची मांडणी त्यांनी केली. गदिमा, वसंत बापट आणि विदा सावरकरांच्या पोवाड्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. पुढील काळात त्यांनी स्वतःही गौरवगीते लिहिली, पोवाडे लिहिले. वि स खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा वि स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा पोवाडा त्यांनी लिहिला आणि त्यांचे मावस बंधू शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी तो सादर केला. खांडेकरांनी शोध निबंधही खूप लिहिले. अभिनव मराठी ज्ञानकोश, मराठी वाङ्मय कोश यासाठीही त्यांनी लेखन केलं. अभिरुची, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, सत्यकथा यातून त्यांचं लेखन प्रकाशित झालं. राजर्षी शाहू जन्मशताब्दी निमित्त गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला, त्यात सरांचा मोलाचा वाटा होता. शाहू महाराज म्हणजे दीनदलितांचा आसू पुसणारा लोकनायक, महाराष्ट्राचा खरा उद्धार करता, शिक्षणाचा प्रसार करणारा दूरदर्शी नेता. त्यांचे स्तवन करताना कवी म्हणतो, हिरे माणके सोने उधळा जय जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुझला हा मुजरा. सादर करतायत अर्चना संगीत विद्यालयाच्या मैत्रिणी. शाहू
शाहू गौरव गीताचे संगीतकार होते वसंत देसाई. 23 फेब्रुवारी 1976 शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभाचं आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सरांचं शाहू गौरव गीत गायलं गेलं आणि राजर्षी शाहू ग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यानंतर 3 वर्षातच सर गेले. 15 जून 1979 अचानक ध्यानीमनी नसताना त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. मागे उरली सूर्याची सावली. 85 वर्षाच्या त्यांच्या सासूबाई, कॅन्सरग्रस्त नणंद, मोठी मुलगी 18-19 वर्षाची, पाठोपाठची अभय, प्रशांत, स्वरूपा. रडायलासुद्धा अवसर न देता सूर्यकांत गेले. अनुराधाताई शाळेत शिक्षिका होत्या. सरांच्या मागे त्यांनी या फुलांच्या गंधकोशी जपल्या. सरांचं नेमस्त व्यक्तित्व, जीवनातल्या उच्चतम तत्वांवरील श्रद्धा, संघर्ष टाळून निमूटपणे आपल्या मार्गावर पुढं जाण्याची त्यांची वृत्ती, त्यांचं साहित्यप्रेम, त्या साहित्य सहवासात त्यांना भेटलेली माणसं, हे सारं अनुराधाबाईंनी जपलं, मुलांनीही जपलं. आयुष्यभर सरांचा त्या सृष्टीकर्त्याला जाणून घेण्याचा शोधही चालूच राहिला. ते त्याला गात राहिले, विचारत राहिले. मूर्त तू मानव्यकारे, बालकांचे हास्य का, या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. सादर करतोय अनिमेश. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या प्रकाशी तारकांच्या होतीसी तू तेज का. त्या नभाच्या नीलरंगी होनिया गीत का. गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का. वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का. जीवनीयावर वर्षणारा तू कृपेचा मेघ का. आसवंती नाचणारी तू विजेची रेघ का. त्या फुलांच्या गंधकोशी जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का. जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का. कष्टणाऱ्या बांधवाच्या रंगसीने त्रात का. मूत तू मानव्यकारे, बालकाचे हास्य का. या इथे अन त्या तिथे रे,
सांग तू आहेस का त्या फुलाच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या फुलाच्या गंधकोशी. विनोद गायकवाड सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा आणि अनुजाला विनंती आहे की तरुण भारतनी यावेळेला एक दिवाळी अंक काढला आहे आणि तो आपल्या सर्वांच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे. अनुजा, सर्वांना दिवाळी अंक वाटायचं आहे. मी फक्त 3-4 मिनिटं तुमची घेतो. विलक्षण संमोहित करणारा असा हा कार्यक्रम, अतिशय सुमधुर स्वर वादन असल्यामध्ये मला काय इथं बोलवलं आहे हा मला पडलेला प्रश्न आहे. चित्र सर, चित्र. माझं आडनाव गायकवाड आहे, त्यात गायक हा शब्द आहे, पण ते त्यात वाढ कधीही झालेलं नाही. पण बासुंदी खाऊन खाऊन ज्या वेळेला आता काहीतरी तिखट पाहिजे असं वाटतं त्यावेळेला गायकवाड आठवतो. सूर्यकांत खांडेकर एक महाकवी. हे गुरुदेव रानडे मंदिर आहे. इथं ईश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि ज्या ईश्वराच्या अस्तित्वाचा सतत विचार आपल्या काव्यातून केला ते सूर्यकांत खांडेकर. त्यांच्या गीताला स्वरसाथ चढलेला आपण इथं ऐकत आहोत. हा एक योगायोग आहे. काही कार्य अशी असतात की जी केल्यामुळं कसलाही आर्थिक फायदा होत नाही, व्यावहारिक लाभ होत नाही, पण मनाला समाधान आणि आत्म्याला शांती लाभते. अशापैकी हा एक कार्यक्रम आहे. मगाशी गदी माडगुळकरांची आठवण काढली आणि त्यांच्या पत्नीचं नाव विद्या होतं असं मॅडमनी सांगितलं. लग्नापूर्वीचं नाव विद्या होतं, लग्नानंतर त्यांनी मंदा असं नाव ठेवलं होतं तिचं. कधी विद्या म्हणायचे, कधी मंदा, लाडानं मंदी म्हणायचे ते. तो सुरुवातीचा काळ होता. पैसे खिशात वगैरे काय फारसे नसायचे. कोणीतरी त्यांना विचारलं माडगुळकरांना कशी काय परिस्थिती. ते म्हणाले डोक्यात विद्या आहे पण खिशात मंदी आहे म्हणाले. इथं माडगुळकरांच्या आठवणी निघाल्या, खांडेकरांच्या आठवणी निघाल्या, व्यंकटेश माडगुळकरांच्या आठवणी निघाल्या. हा सगळा एक माहोल हा इतका सुंदर, इतका भारावून टाकणारा असा आहे. आणि तुमच्यासारखे जाणकार रसिक सगळ्यांना जे दाद देत होते ते बघत होतो मी. त्या लहान मुली आल्या, काय सुंदर त्यांनी सादरीकरण केलं. म्हणजे कविवर्य सूर्यकांत खांडेकर हे बाल मनापासून ते मोठ्यांच्या मनापर्यंतचा वेध कसा घेतात याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथं बघायला मिळालं. पत्नीला पत्र लिहितात पत्नी गेल्यानंतर. म्हणजे पत्नी बहुतेक म्हणजे माई बसमध्ये बसत असतील आणि ते तिकडं पत्र लिहायला बसत असतील. ह्यांच्या अगोदर कदाचित पत्र येत असेल एखाद्या वेळेला. पण मग माईना काय सांगायचं आहे त्यांना ते स्वतःच लिहायचं सगळं. ते पत्नीवर एवढं प्रेम करणारा माणूस मी दुसरा बघितलेला नाही आहे. एका पतीनं आपल्या पत्नीला विचारलं की तुला कोणता पुरुष आवडतो. अतिशय देखणा की अत्यंत बुद्धिमान. ती धावत त्याच्यापर्यंत गेली आणि म्हणाली मला बुद्धिमानही आवडत नाही, मला सुंदरी आवडत नाही, मला तुम्हीच आवडता. त्याला अजून कळेना हिनं माझा सन्मान केला काय अपमान केला म्हणायचं. एकीकडे असं आपण वातावरण बघत असतो आणि कविवर्य सूर्यकांत खांडेकर हे प्रेमाची एक वेगळी दिशा दाखवतात. जीवनाचं चिंतन, जीवनात मौज आहे अशी त्यांची कविता आहे. पण त्याचबरोबर जीवनामध्ये कुरुक्षेत्र आहे हेही सांगायला ते विसरत नाहीत. म्हणजे जीवनाचा एक सखोल असा त्याचा जो वेध आहे तो ते घेत जातात. त्या सगळ्याचं दर्शनाच्या ह्या छोट्याशा कवितेमधून झालं आणि त्यामुळं मला फार आनंद झाला आणि मला अध्यक्ष म्हणून संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. त्यानंतर
आपण कार्यक्रमाचे इतर संयोजक ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला त्यांचा सत्कार करूया. सर्वप्रथम डॉक्टर संध्या देशपांडे, अध्यक्ष अभिजात मराठी संस्था बेळगाव, यांचा सत्कार सौ स्नेहा वाबळे यांना विनंती करते त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. श्री जगदीश कुंठे हे लोकमान्य ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार करतील श्री अभय खांडेकर. यानंतर डॉक्टर मनीषा नेसरकर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचाही सत्कार श्री अभय खांडेकरांनी करावा अशी मी विनंती करते. यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा आपण सत्कार करूया. सर्वप्रथम अर्चना संगीत विद्यालयाच्या संचालक श्रीमती अर्चना बेळगुंदी यांचा सत्कार करतील अभय खांडेकर. यानंतर मी विनंती करते डॉक्टर मनीषा नेसरकर आणि श्री जगदीश कुंटे यांनी बालकलाकारांचा सत्कार करावा. खुशी लाटूकर, स्वरा पाटील, दानेश्वरी हलगेकर, त्रिवेणी लाटूकर. यानंतर मी विनंती करते सौ केतकी खांडेकर यांनी सत्कार करावा. राजश्री आठल्ले, रजनी गोंधळी, अपर्णा सामंत आणि पूनम बेळगावकर. सौ केतकी खांडेकरांना विनंती करते की त्यांनी सत्कार करावा.
यानंतर मी श्री अप्पासाहेब गुरव यांना विनंती करते की त्यांनी सौ यशश्री दामले आणि श्री अनिमिष हेगडे यांचा सत्कार करावा. यानंतर मी विनंती करते डॉक्टर विनोद गायकवाड सर यांनी प्राध्यापिका अरुणा नाईक आणि प्राध्यापक प्रणव पित्रे यांचा सत्कार करावा. डॉक्टर संध्या देशपांडे सत्कार करतील श्री संतोष गुरव आणि श्री योगेश रामदास यांचा. स्वरूपाताईंना विनंती करते त्यांनी डॉक्टर संध्या देशपांडेंचा खास सत्कार करावा. पुन्हा यानंतर श्री अभय खांडेकर सत्कार करतील श्री अनंत लाड आणि अप्पासाहेब गुरव यांचा. मॅडमनी हा कार्यक्रम खूप कमी वेळात अतिशय कष्ट घेऊन तुम्ही पाहिलाच आहे आता कसा बसवला आहे तो. तर खूप अभिनंदन सगळ्या कलाकारांचं आणि मॅडम खूप खूप आभार तुमचे सगळ्यांच्या आमच्या खांडेकर कुटुंबियांच्या वतीने. श्री प्रभूंचा सत्कार करावा अशी मी स्वरूपाताईंना विनंती करते. श्री जगदीश कुंठे सरांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. अतिशय हृदय अशा कार्यक्रमाचा आस्वाद आपण सर्वांनी घेतला. त्या फुलांच्या गंधकोशी या कार्यक्रमात ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे आभार आपण मानले पाहिजेत. सर्वप्रथम गायक
श्री अनिमेश हेगडे आणि यशश्री जोशी दामले. त्यांना साथ देणारे श्री संतोष गुरव आणि योगेश रामदास या सर्वांचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे अर्चना संगीत विद्यालयाच्या भगिनी राजश्री आठले, रजनी गोंधळी, अपर्णा सामंत, पद्मजा पै, दीपा पत्की आणि पूनम बेळगावकर या सर्वांचे आम्ही शब्दशः हृदयपूर्वक आभार मानतो. बालगीत सादर करणारे कलाकार त्रिवेणी लाटूकर, खुशी लाटूकर, धनेश्वरी हलगेकर, स्वरा एम पाटील आणि स्वरा एस पाटील अशा 2 स्वरा पाटील आहेत. या बालकलाकारांचंही अतिशय कौतुक आणि धन्यवाद. स्वरूपाताईंच्या मातोश्री अनुराधा खांडेकर या स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू श्री अभय खांडेकर, त्यांच्या वहिनी केतकी खांडेकर आणि भगिनी स्नेहा वाबळे या सर्वांचे आम्ही अभिजात मराठी संस्थेतर्फे आभार मानतो. केवळ आभार मानतो एवढंच नव्हे तर आम्हा बेळगावकरांना कवी सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी करून घेतलं याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. मला सांगायला आनंद वाटतो की या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात कोल्हापुरात झाली आणि त्यानंतर दुसऱ्या गावात हा उत्सव साजरा करण्याचा मान त्यांनी बेळगावला दिला. या कार्यक्रमात ज्यांनी सहाय्य केलं त्या सरस्वती वाचनालय, लोकमान्य ग्रंथालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाचा मराठी विभाग, त्याचप्रमाणे सर्व प्रसारमाध्यमं, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक, आणि सरतेशेवटी तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार मानले पाहिजेत. आज बालदिन आहे आणि बालकांच्या उत्साहानं सगळी ज्येष्ठ मंडळी इथं हजर होती. आता बरीचशी त्यातली गेलेली आहेत, बहुतेक जेवायची वेळ झाली म्हणून, पण त्यांचे आभार त्यांच्यापर्यंत पोचवूया. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.